हॅलो फ्रेंड्स, मी भाग्यश्री. कशा आहात तुम्ही? मजेत ना? मजेतच राहा. वेलकम बॅक टू द चॅनल. तर आज आपण बनवणार आहोत ॲवोकॅडो आणि एक सलाड. खूपच हेल्दी कॉम्बिनेशन आहे हे. खूपच रिच, क्रीमी आणि टेस्टी चव लागते याची. खूप 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 स्वादिष्ट लागतं हे खायला. तुम्हीही नक्की बनवा. तर मग वळूया आपण रेसिपीकडे. सर्वात पहिले आपल्याला हवे असतील तितके एग्स आपल्याला बॉईल करण्यासाठी ठेवायचे आहे आणि एग्स बॉईल करताना त्यामध्ये आवर्जून मीठ घालायचं आहे. आता सर्वात पहिले आपण ॲवोकॅडो कट करून घेऊया. ॲवोकॅडोमध्ये कडक अशी मोठी सीड असते, त्यामुळे त्याला थोडं टेक्निकनेच कापायचं असतं. त्याला उभ्याने असं कापायचं आणि हळूच त्याला असं फ्लिप करून त्याचे 2 भाग करायचे आणि चाकूच्या मदतीने हळूच त्याची बी वेगळी करायची आहे आणि मग नंतर इझिली त्याचे साल आपल्याला काढता येऊ शकतात. अशा प्रकारे आपल्याला ॲवोकॅडोला कट करून घ्यायचं आहे. ॲवोकॅडोला बटर फ्रूट असेही म्हटले जाते कारण त्याच्या टेक्स्चरमुळे अगदी हाताला असं बटरसारखं फील होतं. हे फळ जर असं छान पिकलेलं असेल, खूप जास्तही नाही, अशा प्रकारचं असेल तर अगदी बटरसारखंच लागतं ते. खूप 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 न्यूट्रिशस फ्रूट आहे हे आणि खूप सॉफ्टही आहे. आता इथे या एग कटरच्या साहाय्याने मी त्याला कट करून घेत आहे. खूप छान कट होतात याच्याने. ह्या एग कटरच्या साहाय्याने एगही खूप छान कट करता येतं. हे मी अमेझॉनमधून घेतलं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्हीही घ्या. ॲवोकॅडो म्हणा, एग्स म्हणा, ह्या गोष्टी कट करण्यासाठी खूप 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 महत्त्वाची गोष्ट आहे ही. ॲवोकॅडो हा विटॅमिन बी, ई, के, B6 या विटॅमिन्सचा चांगला सोर्स आहे. यातून आपल्याला मिनरल्स, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि हेल्दी फॅट्स भेटतात. आपली स्किन आणि हेअरही याच्यामुळे छान होतात आणि वेट लॉस करायलाही याची मदत होते. आणि या सलाडमध्ये आपल्याला हव्या असतील त्या व्हेजिटेबल्स आपल्याला अगदी छान फाईन बारीक कट करून घालायच्या आहेत किंवा मग तुम्हाला जशा आवडत असतील तशा तुम्ही घालू शकता. इथे मी गाजर घेतलेला आहे, टोमॅटो घेतलेला आहे, कांदा घेतलेला आहे आणि ॲवोकॅडो घेतलेला आहे. तुम्ही शिमला मिर्च वगैरे अजून कुठल्या व्हेजिटेबल्स तुम्हाला हव्या असतील तर तुम्ही त्याही घेऊ शकता. गाजर हे आपल्या नजरसाठी खूप चांगलं असतं. आपली नजर सुधारते गाजर खाल्ल्यामुळे. गाजरमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स, फायबर यामुळे आपण खूप सगळ्या आजारांपासून लांब राहू शकतो. खूप महत्त्वाचं असतं गाजरही आपल्या सलाडमध्ये असायलाच पाहिजे. पोटाचे काही प्रॉब्लेम्स असतील तेही गाजरापासून थोड्या प्रमाणात दूर होऊ शकतात. अगदी हेल्दी व्हेजिटेबल आहे गाजर. टोमॅटोमध्ये खूप प्रमाणात विटॅमिन सी असतं. आपल्याला डिटॉक्सिफाय करायला टोमॅटो खूप छान मदत करतो. त्यामुळे टोमॅटो खाणंही खूप महत्त्वाचं आहे. टोमॅटोही आपल्या सलाडमध्ये असलाच पाहिजे. टोमॅटोमुळे आपल्या सलाडच्या टेस्टमध्ये अजूनच 4 चांद लागून जातात. खूप जास्त टेस्टी लागायला लागतं ते. कच्चा कांदा खाणंही आपल्या आरोग्यासाठी खूप जास्त चांगलं असतं. रोगप्रतिरोधक शक्ती असते कांद्यामध्ये, त्यामुळे कांदाही आपण आपल्या सलाडमध्ये घेतलाच पाहिजे. त्यानेही खूप छान क्रंची असं टेक्स्चर लागतं आपल्या सलाडला आणि टेस्ट एन्हान्स करायला आपल्याला त्यामध्ये घालायचा आहे अर्धा लिंबू. तर तुम्ही बघू शकता जवळजवळ आपल्या सर्वच व्हेजिटेबल्स कट करून झालेले आहेत. कांदा कट करून झालेला आहे, टोमॅटो कट करून झालेला आहे, गाजर कट करून झालेला आहे, लिंबू कट करून झालेला आहे, ॲवोकॅडोही आपण कट करून घेतला होता. फक्त त्याला थोडं फाईन कट करून घेऊया आता. अशा प्रकारे आपल्या सर्व व्हेजिटेबल्स ह्या रेडी झालेल्या आहेत. आता या सर्व व्हेजिटेबल्सवर आपण अर्धा ते 1 जसं आपल्याला आवडत असेल आंबट त्याप्रमाणे चवीप्रमाणे आपण अर्धा किंवा 1 लिंबू यावर पिळून घ्यायचा आहे. मी जवळजवळ अर्धा लिंबू यावर घातलेला आहे. लिंबूचा रस आपल्याला ॲनिमियापासूनही वाचवू शकतो. त्यामुळे फक्त टेस्टसाठीच नाही तर छोट्याशा लिंबूपासून आपल्याला खूप सगळे फायदेही मिळू शकतात. फक्त आपल्याला त्याला प्रमाणात खायचं आहे. आणि त्यावर मी इथे थोडं सैंधव मीठ स्प्रिंकल करत आहे. आणि इथे मी
ऑरिगॅनो टाकत आहे, पिझ्झा ऑरिगॅनो, त्यामुळे ही आपल्या सलाडला खूप छान टेस्ट लागेल। आता मी इथे पेरी पेरी मसाला घालत आहे। तुमच्याकडे जर हा पेरी पेरी मसाला नसेल तर तुम्ही याच्या जागेवर थोडी रेड चिली पावडरही स्प्रिंकल केली तरीही खूप छान लागेल। आता इथे मी कोल्ड प्रेस कोकोनट ऑइल 1 चमचा घालत आहे। तुम्ही ऑलिव्ह ऑइलही घालू शकता किंवा तुम्हाला हवं असेल ते तेल तुम्ही घालू शकता। हे हेल्दी आहे म्हणून मी हे घातलं आहे। जर तुमच्याकडे ह्या दोघांपैकी कुठलंच नसेल तर तुम्ही स्किपही करू शकता। आता याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। खूप छान हेल्दी असं ॲव्होकॅडो सलाड आपलं इथे रेडी आहे। पण आपण एग सलाड बनवणार आहोत, तर आपण ज्या एगच्या स्लायसेस कट करून घेतल्या होत्या त्या एगच्या स्लायसेसवर आपल्याला हे जे आपण सलाड बनवलं होतं ते टाकून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपलं एग ॲव्होकॅडो सलाड रेडी आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एगचेही छोटे छोटे तुकडे करून घेऊ शकता, जसं आपण इतर व्हेजिटेबल्सचे केलेले आहे, आणि त्याला याच्यासोबत मिक्स करून देऊ शकता। थँक्यू सो मच। व्हिडिओला एखादी कमेंट करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।